सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे आणि सर्वानुमतीने घ्यायचा आहे, तेव्हा माणसं तशी तयारी करून येतात. ह्या मेंढा गावाची मी गोष्ट सांगत होतो, तर या गावामध्ये सुद्धा पूर्वी अशी परंपरा होती की सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा. फक्त त्याच्यामध्ये एक गंमत होती, आणि ती गंमत काय होती, आता यांनी उल्लेख केला, त्या गावामध्ये एक देवाजी तोफा नावाचे स्थानिक कार्यकर्ते होते आणि आमचे एक मित्र आहेत, त्यांचं नाव मोहन भाऊ. ते मोहन भाऊ त्या गावामध्ये कार्यकर्ता म्हणून गेले होते आणि त्या मोहन भाऊ असे शोधत होते की असं कुठलं आदिवासी गाव आहे का की जे सर्व मिळून निर्णय घेतं. तर त्यांना हे गाव सापडले आणि म्हणून ते त्या गावामध्ये गेले, त्या गावाच्या मिटिंगा घ्यायला लागले. आता त्या देवाजी तोफा त्यातले कार्यकर्ते होते ते त्यांना म्हणाले की हो, आमचं गाव सगळं मिळून निर्णय घेतं. पण त्यात एक गोम अशी होती की सगळे मिळून निर्णय म्हणजे फक्त पुरुषांचे निर्णय होते. म्हणजे गावातले पुरुषच सगळे मिळून निर्णय घ्यायचे, त्यात बायांना बोलवायचेच नाहीत. ग्रामसभा बसायची, बरोबर आहे, ग्रामसभेत सगळे पुरुष बसायचे, सगळे मिळून निर्णय घ्यायचे, पण निर्णय फक्त पुरुषांचा होता. आता हा सर्वसहमतीचा निर्णय झाला का? तुम्ही सांगा. गावात सगळे मिळून निर्णय घेत आहेत, पण निर्णय फक्त पुरुषांचा होतोय, आपल्या बायांना काही विचारतच नाही. तर तिला काय सर्वसहमती म्हणत नाहीत ना. गावामधल्या बाया जर निर्णयात नाही तर त्या निर्णयाला काही सगळ्या गावाचा निर्णय म्हणत नाही. मग त्यांनी असं पाहिलं की बाया काय येत नाहीयेत बाबा, ग्रामसभा बोलवली, फक्त पुरुषच काय येत आहेत, बाया काय येत नाही. मग त्या बायांशी बोलल्यावर ते म्हणले, अहो आम्ही कसं तिथे येणार, हे सगळे पुरुष निम्मे अधिक तिथे दारू पिऊन येतात. दारू पेले की यांची डोकी फिरलेली असतात, कुणी काय बोलतंय, कुणी काय बोलतंय, कोणी वाटेल ते बोलतो, कुणी असं बोलतो. तिथं आम्ही कसं काय बसायचं, आम्हाला तर तिथे बसताच येत नाही. हे सगळं असं बेवडा पिऊन करायला लागले तर आमचं कसं काय व्हावं, म्हणून आम्ही काय तिकडे मिटिंगला जातच नाही. मग म्हणले की असं नाही चालणार, जर आपल्याला सगळ्या गावाचा निर्णय घ्यायचा असेल तर ही पुरुषांची दारू बंद केली पाहिजे, तर बाया मीटिंग मध्ये येतील. आता प्रश्न असा होता की पुरुषांची दारू बंद करायची हा निर्णय तर झाला, पण हा निर्णय सुद्धा सर्वसहमतीने घेतला पाहिजे. असं नाही की 2-4 पुरुष दारू पितात आणि त्यांचं बंद करायचंय. जे काही निर्णय घ्यायचा हा सर्वांच्या सहमतीने घेतला पाहिजे. म्हणून मग पुरुषांची दारू बंद करायची सुद्धा सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. त्या निर्णयाला 1 वर्ष लागलं, कारण तुम्ही प्रत्येकाला मत पटवलं पाहिजे ना, प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की तू दारू पिऊ नको, दारू चांगली नसते, दारूचं असं होतं. त्या गावाने 1 वर्ष प्रयत्न केला आणि खरोखर प्रत्येकाशी संवाद केला की तू काय दारू पितोस, तुला दारू पिऊन काय फायदा आहे, दारू पिऊन तोटा काय आहे, दारू प्यायल्यानंतर काय होतं, वगैरे वगैरे वगैरे. मग असं लक्षात आलं की गावात 3-4 दारू विक्रेते आहेत आणि ते खरं म्हणजे दारू विकतायत आणि त्याच्यामुळे बाकीचे लोक दारू पित आहेत. मग त्या विक्रेत्यांशी बोलले की तुम्हाला दारू पिऊन किती फायदा आहे, दारू नाही प्यायली तर किती फायदा होणार आहे, तुम्हाला दुसरा धंदा काय करता येईल वगैरे. असं करून सगळ्या गावांनी सर्वसहमती करून दारू बंद केली आणि मग तिथल्या बाया मिटिंगला यायला लागल्या आणि मग खऱ्या अर्थाने त्यांची ग्रामसभा ही सर्व सहमतीची ग्रामसभा झाली. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं तुम्ही मला का सांगताय, तर जेव्हा तुम्ही अशी सर्व सहमती करता तेव्हा ते गाव खूप मजबूत होतं. आता आपल्या गावांची स्थिती काय आहे, आपली गावं मजबूत नाहीये, कारण आपण आतून आपल्या चिरफळ्या उडालेल्या आहेत. एक इकडे बघतो, एक दुसरीकडे बघतो, एकत्र मिळून आपण एक निर्णय घेत नाही, त्याच्यामुळे गाव मजबूत होत नाही. तर मेंढा गावानी पहिल्यांदा असं केलं की गाव मजबूत व्हायचं असेल तर आपण सगळ्या लोकांना एकत्र बोलवून एकमताने निर्णय घेतला पाहिजे. तर त्याचं मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो की गाव मजबूत झालं की कशी ताकद येते. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे सगळीकडे कुठलंही काम करून घ्यायचं असलं तर काहीतरी वजन ठेवावं लागतं, बरोबर आहे. कुठलंही काम करून घ्यायचं असतं सरकारी ऑफिस मधलं किंवा तलाठी भाऊसाहेबांकडनं किंवा कुठल्या BDO कडनं इकडं तिकडं, तर काय तर त्या प्रत्येक माणसाच्या माग त्या गावानं आपली ताकद उभी केली. तुमच्या लक्षात येते का काय झालं ते, की ती जी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या माग अख्ख्या गावाची ताकद उभी राहिली. आणि अशी जेव्हा उभी राहिली तेव्हा कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याची हिंमत नाहीये की त्या गावाला टाळायचं.
तुम्ही कल्पना करा, एखाद्या सरकारी कचेरीत अख्खं गाव गेलंय तर त्यांची काय हिंमत आहे काम न करण्याची. अशी ताकद त्या गावाच्या मागे होती. आता तुम्ही विचार करा, समजा तुमच्या उद्या अशी वेळ आली तर तुमच्या माग तुमचा गाव उभा राहील का? तुम्हाला समजा असं काहीतरी नळाचं काम करायचंय, विजेचं काम करायचंय, तुमच्यावर काही हॉस्पिटलात काम संकट पडलंय आणि तुम्ही एकटी गेली आहे हॉस्पिटलामध्ये, तर तुमच्या माग तुमचा अख्खा गाव येईल का? विचार करा. मला उत्तर सांगू नका. तुम्ही तुमच्या मनाशी विचार करा की जर मी संकटात सापडले तर माझ्या माग माझा अख्खा गाव उभा राहील का? याचं काय उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या मनाशी ठरवा आणि मग या मेंढा गावाचं महत्व काय ते तुम्हाला कळेल. ज्या व्यक्तीच्या माग असा 1500चा गाव उभा राहतो ना, तर ती व्यक्ती मजबूत होते आणि अशा मजबूत व्यक्तीचा गाव सगळा मिळून मजबूत होतो. ही या गावाची मुख्य गोष्ट आहे की त्या गाव स्वतःला एक कुटुंब समजतं. आता आपण असं करतो, आपल्या कुटुंबातलं कोणी आजारी पडलं तर आपण सगळे धावाधाव करतो, त्याला हॉस्पिटलात नेतो, मग आत्या येते, काकी येते, मावशी येते, तुला काय पाहिजे, तुला सरबत आणू का, चहा आणू का. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीची आपण काळजी घेतो, त्याच्यासाठी आपला जीव तुटतो. आपला मुलगा आजारी पडला, मुलगी आजारी पडली तर आपण धावाधाव करतो, वाटेल ते करू, रात्री 12 वाजता जाऊ, पण कुटुंबातल्या व्यक्तीसाठी करतो. हे गाव काय समजतं की आपलं सगळं गाव हेच एक कुटुंब आहे. मग गावातल्या कुठल्याही व्यक्तीला काही जरी झालं तरी सगळे लोक धावून जातात. एका व्यक्ती जरी आजारी पडली गावातली तरी गावातल्या सगळ्या लोकांना त्याचं वाईट वाटतं. ते सगळे धावून जातात की बा तुला काय झालं, काय बरं करायचं, काय उपचार करायचा आहे. असं जेव्हा ते गाव मानतं तेव्हा ते गाव मजबूत होतं. असं ते मेंढा गाव मजबूत झालं आणि मग त्याचा काय परिणाम झाला, ही जी मी गोष्ट सांगतोय ती नुसतं गाव मजबूत झाल्याची नाहीये, खरी गोष्ट ह्याच्या पुढे आहे. मजबूत गाव काय करतं या देशामध्ये याची ती गोष्ट आहे. जेव्हा आपल्या सरकारने हा वनाधिकार कायदा मंजूर केला, जो तुम्हाला सगळ्यांना आता माहिती आहे, 2006 साली हा जंगल अधिकार कायदा मंजूर केला. तो का केला तर आदिवासी लोक आपापल्या डोंगरात जंगलात अनेक वर्ष राहत होते. त्यातले लोक आपली जमीन कसत होते, जमीन खेळत होते, परंतु त्या जमिनीवर त्यांची नावं लागलेली नव्हती. पुष्कळ लोक असे होते, काहींची लागलेली होती वैवाटी, पण अनेक लोक असे होते की जे जमीन करत होते पण त्यांच्या नावावर नव्हती. आणि असा अन्याय वर्षानुवर्ष चाललेला होता. तर तो अन्याय मिटवावा म्हणून सरकारने हा जंगल अधिकार कायदा केला की जंगलाची जमीन आहे. पूर्वी तुम्हाला तर माहिती आहे की जंगलामध्ये पाऊल ठेवायला द्यायचे नाही. तो फॉरेस्टर, रेंजर आपल्याकडून काय काय घ्यायचा, साधं जंगलातनं लाकूड फाटा आणला तरी काय काय द्यायला लागायचं. तर आदिवासींवरचा अन्याय मिटवावा म्हणून सरकारने हा कायदा केला आणि असं ठरवलं की हो, तुम्ही जर ती जमीन 2005 पासून त्याच्या पूर्वी जर तुम्ही करत असाल तर आम्ही तुमच्या नावावरती करून देतो. आता हा कायदा जेव्हा केला तेव्हा मेंढा गावातल्या लोकांनी तो कायदा वाचला. असं कायद्याचं पत्रक आलं तर सगळ्या गावांनी त्याचं सामुदायिक वाचन केलं आणि ते वाचन करताना त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या कायद्यामध्ये असं म्हटलंय की तुम्ही जर तुमची जमीन पूर्वी अशी अशी करत असाल तर तुमच्या नावाने होईल. तसंच ह्या कायद्यामध्ये असं पण म्हटलंय की जर तुमची परंपरागत वहिवाटीची जंगल जमीन असेल, म्हणजे सगळं गाव वापरणारा जर फॉरेस्ट काही असेल तर ते सुद्धा तुमच्या व्यवस्थापनाखाली येईल, तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ असं कायद्यात लिहिलेलं होतं. ह्या मेंढा गावाच्या लोकांनी असा विचार केला की अरे वा, इथं चांगलं लिहिलंय. हे जे आपल्या भोवतालचं 1200 हेक्टरचं जे जंगल आहे, जे आपण परंपरेने वापरतोय, ज्याचे आपण नियम केले, ज्याचं आपण रक्षण करतो, हे सरकार म्हणते की हे जंगल तुम्हाला देऊ आम्ही. मग त्यांनी बरोबर तो मुद्दा पकडला. मग ते त्यातले आपले सहयोगी मित्र जसे अमोल भाऊंसारखे मित्र होते त्यांचे, ते म्हणले की अहो साहेब, याच्यात लिहिलेलं आहे की जर असं जंगल गावाने दावा केला तर ते जंगल गावाच्या मालकीचं होईल. ते म्हणले मग ठीक आहे, सरकार असं म्हणते तर आपण दावा करू. म्हणून मग त्यांनी त्या जंगलाचा नकाशा मिळवला,
जंगलाची आपली हद्द कुठली आहे ती पाहिली, चतुष्सीमा कुठल्या त्या पाहिल्या. सरकारचा एक नमुना फॉर्म असतो, त्या नमुना फॉर्म मध्ये सगळ्यांनी वन हक्क समिती तयार केली आणि त्या वन हक्क समितीने सगळ्या लोकांच्या सह्या घेऊन तो अर्ज कलेक्टरकडे, ती जी कमिटी होती तालुका लेवलची त्यांच्याकडे पहिल्यांदा पाठवला. मग त्याच्यात त्यांनी काहीतरी खुसपट काढलं की नाही तुम्ही हेच दिलं नाही तेच दिलं नाही. ते म्हणलं ठीक आहे, त्याची पण आम्ही पूर्तता करतो. मग त्याची पण पूर्तता केली. असं एक वर्षभर त्यांना लावलं. पण यांचा दावा हा खरा होता. तर ते जे 1200 हेक्टरचं जंगल होतं यांच्या भोवतालचं, हे खरोखर वापरत होते आणि त्याचं रक्षण करत होते आणि त्यांच्याकडे त्याची कागदपत्र होती. म्हणून त्यांनी ती कागदपत्र सादर केली कलेक्टरला आणि कलेक्टरला त्यांचा दावा मानावाच लागला. हे जे आपण आज तुम्ही बोलताय ना वनाधिकार कायदा आणि दावे, ह्याची सुरुवात त्या गावांनी 25-20 वर्षापूर्वी केली आणि तो दावा कलेक्टर समोर त्या कमिटी समोर मांडून त्यांनी त्याला मान्य करावा लागला. आणि सगळ्या देशातलं, अख्ख्या भारत देशातलं हे पहिलं गाव ठरलं ज्याला सामूहिक वनाधिकार मिळाला. म्हणजे त्या गावांनी जे हे काम केलं त्याच्यानंतर तुमच्या आमच्या गावांना काम मिळायला लागलं. आता तुम्ही विचार करा की त्या गावांनी हे जर केलं नसतं तर आपल्याला हे सामूहिक वनाधिकार मिळालेच नसते. कारण कोणीतरी पायंडा पाडावा लागतो ना. आता आपण जंगलात जातो किंवा डोंगरावर जातो तर कोणीतरी वाट पहिल्यांदा पाऊलवाट घडवावी लागते. कोणीतरी वाट घडवली तर मग त्या वाटेने बाकीचे लोक जातात. तसं ह्या गावांनी अख्ख्या देशामध्ये पहिल्यांदा ही पाऊलवाट घडवली की हो, गावांना सुद्धा सामूहिक वनाधिकार मिळतो आणि गावाला जंगलावरचा व्यवस्थापनाचा अधिकार मिळतो. तर जर गाव मजबूत असेल, गावात सर्व सहमती असेल, गावात बंधुभाव असेल तर गाव असं काम करू शकतं. याचं हे आपल्या डोळ्यासमोर घडलेलं उदाहरण आहे आणि त्या गावाचं उदाहरण मग अख्ख्या देशाला उपयोगी पडतं. आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी आदिवासी गाव आहेत, पण त्या कुठल्याही आदिवासी गावांना पूर्वी जंगलावरचा अधिकार नव्हता. त्यांना उलट जंगलात ते घुसले तर अतिक्रमक समजायला लागायचे किंवा त्यांच्यावर खटले भरायचे, त्यांना गुन्हा मानला जायचा. पण ह्या गावांनी जो रस्ता घालून दिला त्याच्यामुळे मग देशातली सगळी आदिवासी गावं वनाधिकार मिळवायला लागली आणि मग ते लोण आहे ते सगळ्या देशभर पसरलं. ठिकठिकाणच्या आदिवासी लोकांनी स्फूर्ती घेतली की अरे, मेंढा गावाला जे जमलं ते आपल्याला पण जमेल. आपल्या भोवतालचं पण जंगल होतं ज्याच्यात आपण वहिवाट होती, आपल्याकडे पुरावे आहे. मग त्यांनी पण अर्ज केले त्यांच्या कलेक्टरकडे आणि त्यांना ते मंजूर करावेच लागले. असं करत करत आता देशाभरामध्ये हजारो गावांना जंगलावरचा अधिकार मिळाला. म्हणजे ज्या जंगलामध्ये पूर्वी पाऊल टाकलं तर गुन्हेगार आहेत असं मानायचे, त्या जंगलावर आदिवासी लोकांचा आता ताबा आणि अधिकार तयार झाला. तर हे या गावांनी केलं म्हणून आपल्याला झालं. आता हे गाव का करू शकलं तर त्यांनी आधी सगळं गाव एक कुटुंब आहे असं मानलं. सगळं गाव एक परिवार आहे, आपण सगळे बंधुभावाने राहिलं पाहिजे. स्त्री पुरुष एक आहे, स्त्रियांना तितकंच महत्व दिलं पाहिजे, बायांचं मत सुद्धा आपण ऐकलं पाहिजे, असं तत्व घेतलं म्हणून ते गाव मजबूत झालं. जे गाव मजबूत नसतं नाही तर याला हे काहीच जमलं नसतं. पण ते मजबूत झालं, त्यांनी असं केलं म्हणून भारतातल्या सगळ्या आदिवासी गावांना त्याचा फायदा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये, गडचिरोली हा मोठा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ आता 1400 गावांना अशा तऱ्हेचा जंगलावरचा अधिकार मिळाला. 1400 गावं अशी आहेत की ज्यांच्याकडे जंगल त्यांच्या रोजच्या व्यवस्थापनाचं आहे. त्या जंगलातले बांबू विकायचा अधिकार, चारोळी विकायचा अधिकार, हिरडा भेडा सगळं विकायचा अधिकार त्या गावांना मिळाले. आणि त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचं 40% जंगल आता लोकांच्या ताब्यात, डिपार्टमेंटच्या ताब्यात नाही. आता तुम्ही कल्पना करा, तुमच्या आंबेगाव तालुक्यातलं किती जंगल लोकांच्या ताब्यात आहे. तुम्ही पण या आंबेगाव तालुक्याचे आधी रहिवासी आहात ना. इथं वर्षानुवर्ष शतकानुशतक राहिलेले आहेत ना इथे. यातलं किती जंगल तुमच्या मालकीचं आहे आणि किती डिपार्टमेंटच्या मालकीचं आहे. तुमची गावं जर अशी मजबूत झाली तर तुम्ही सुद्धा
हे जंगल जे जिथं तुम्ही राहताय वर्षानुवर्ष याच्यावर आपला अधिकार करू शकतो. म्हणून हा जो वनाधिकार आहे त्या वनाधिकाराची ताकद ही आहे की गावकरी आपलं जंगल वापरू शकतात. आता मी तुम्हाला फक्त त्या जो माझा दुसरा मुद्दा आहे की स्वराज्य मिळाल्यानंतर समृद्धी पण येते, संपन्नता पण येते, श्रीमंती पण येते, ती कशी येते त्याचं एक उदाहरण सांगतो. आता तुम्हाला एवढं तर पटलं की सगळं गाव एकमेरीने निर्णय घेतं, सगळे गावात अशी ग्रामसभा बसते, बाया बसतात, पुरुष बसतात, सगळी चर्चा होते, चर्चा चालू असताना कमी जास्त होतं, उणउधिक होतं, पण शेवटी सगळे मिळून निर्णय घेतात. तर ते घेताना ते काय करतात, ते कुठल्याही समस्येचा अभ्यास करतात. त्या गावामध्ये फक्त ग्रामसभा नाहीये तर अभ्यास मंडळ पण आहे. ग्रामसभा तर आपल्या गावात पण आहे, पण त्याच्या आधी अभ्यास मंडळ करावं लागतं. अभ्यास मंडळ काय करतं, लहान लहान गट करून त्याच्यामध्ये अभ्यास करतं. म्हणजे 10 माणसं इथं जमली, 10 बाया इथं जमल्या, तर त्या 10 बाया एकत्र बसतात आणि मग विचार करतात की हा आपल्या इथला हिरडा काढायचा आहे ना, मग कुठल्या क्षेत्रातला पहिले काढला पाहिजे, कुठली गावं तिथे तयार झालेला आहे, ह्याचा अभ्यास करून ते ग्रामसभेसमोर तो निर्णय आणतात. मग हा गट म्हणतो हा आम्ही असा असा अभ्यास केलेला आहे आणि या अभ्यासामधून आम्हाला असं वाटतंय तसं करा. हा दुसरा गट म्हणतो हा ते पण बरोबर आहे, पण याच्या जोडीने आम्हाला हे पण असं वाटतंय. तर असा अभ्यास करून ते निर्णय मग ग्रामसभेमध्ये घेतात. अभ्यास लोक करतात, निर्णय ग्रामसभा घेतात. तर असं त्यांनी केल्यानंतर एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की या गावामध्ये बांबू पुष्कळ मोठ्या प्रमाणात होता. आता आपल्या क्षेत्रामध्ये एवढा बांबू नाहीये, पण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप मोठा बांबू तयार होतो. आता पूर्वी काय केलेलं होतं की ह्या गावाच्या क्षेत्रामध्ये जो बांबू होता हा सगळा बांबू मुंबईत जे सरकार बसतं त्या सरकारने एका पेपर मिलला देऊन टाकला. त्यांच्या क्षेत्रामध्ये एक बल्लारपूरला पेपर मिल आहे, म्हणजे कागदाचा कारखाना आहे. आता हे जी कागद सगळे आहेत ना किंवा ही जी वही आहे ही वही त्या तसल्या कारखान्यात बनते. आता याच्यात मागे लिहिलेलं नाहीये, पण ती कुठे बनते की बहुतेक या अशा वह्या त्या चंद्रपूर जवळच्या कारखान्यात बनतात, कागदाच्या कारखान्यात. आणि हा कागद जो आहे हा बांबू पासून तयार आहे. कागद बनवायला बांबूचे तुकडे बांबू घेतात, ते एकत्र भट्टीत घालतात, त्याचा चुरा करतात, त्याचा लगदा करतात, मग त्या लगद्यापासून कागद करतात आणि त्याच्यावर मग आपण लिहितो. तर ह्या गावाचा जो बांबू होता तो मुंबईतल्या सरकारने परस्पर त्या पेपर मिलला कागदाच्या कारखान्याला देऊन टाकला. मग ते पेपर मिलवाले काय करायचे, दरवर्षी तिथं मजूर पाठवायचे किंवा गावातल्या लोकांनाच घ्यायचे आणि बांबूची अंदाधुंद तोड करून घेऊन जायचे. वाटेल तसा बांबू तोडायचे गावाच्या क्षेत्रातला आणि घेऊन जायचे, कारण त्यांना मुंबईच्या सरकारने सांगितलं होतं. आता जेव्हा या गावकऱ्यांनी आपलं जंगल आपल्या ताब्यात घेतलं त्यावेळी ताबडतोब नियम केला की नाही, आमचं जंगलाचं रक्षण आम्ही करणार आहोत, तर आम्ही पेपर मिलला हा बांबू देणार नाही. तर 91 साली त्या पेपर मिलचा जो करार होता सरकारने केलेला तो संपला. हे गाववाले म्हणले की इथून पुढे आम्ही हे क्षेत्र ताब्यात घेतलेलं आहे, आम्ही पेपर मिलला बांबू तोडू देणार नाही. आणि त्यांनी तसं आंदोलन करून तो बांबू तोडू दिला नाही. आता जेव्हा यांच्या ताब्यात जंगल मिळालं तेव्हा काय झालं, मग गावकऱ्यांनी ठरवलं की आपल्याला जंगलाचा अधिकार मिळालेला आहे, आपल्याला बांबूचा अधिकार आहे, तर आपण आपला बांबू विकूया. म्हणून मग त्यांनी बांबू विकण्यासाठी टेंडर काढला, म्हणजे लिलाव करायचं ठरवलं. आता बांबू पुष्कळ होता, त्या वर्षी त्यांच्याकडे 1 लाख बांबू तयार झाला होता. 1 लाख बांबूच्या बेटांमधून 1 लाख इतका बांबू तयार झाला होता. म्हणून त्यांनी जाहिरात दिली की आमच्या जंगलातला, ग्रामसभेने जाहिरात दिली बरं का, ग्रामसभेने बाकायदा जाहिरात दिली पेपरामध्ये की आमच्या जंगलातला 1 लाख बांबू तोडायचा आहे, ज्या कुठल्या कंत्राटदाराला यायचं असेल त्यांनी आमच्याकडे अर्ज करा. आणि अशा रीतीने कंत्राटदारांनी अर्ज केले, त्याची लिलावात छाननी झाली, कोणाचं जास्त आहे कोणाचं कमी आहे असं म्हणून त्यांना पहिल्या वर्षी त्या बांबूला 33 रुपये भाव मिळाला. आता एका बांबूला 33 रुपये भाव मिळाला, लक्षात घ्या. 20-25 फूट लांब बांबू असतो, त्याला त्यांच्या जंगलात इतका भाव मिळाला. आता पूर्वी जेव्हा पेपर मिल तो बांबू घेऊन जायची तेव्हा सरकारला किती भाव द्यायची,
तर 12 आणे भाव द्यायची. म्हणजे पेपर मिल जेव्हा तो बांबू तोडून घेऊन जायची त्याला 12 आणे किंवा 1 रुपया प्रत्येक बांबू मागे मिळायचा. आणि तोच बांबू जेव्हा लोकांच्या ताब्यात आला तेव्हा लोकांनी लिलाव करून किती रुपयाला विकला? 33 रुपयाला. म्हणजे लोकांच्या ताब्यात जेव्हा जंगलासारखी संपत्ती येते तेव्हा ते एकाचे 33 रुपये करतात. तुम्ही कल्पना करा, म्हणजे तो कारखाना किती सरकारला आणि जनतेला फसवत होता. ज्या बांबूची किंमत मार्केटमध्ये 33 रुपये येते तिथे तुम्ही पेपर मिल फक्त 1 रुपयाला विकत घेतो. आणि सरकारची पण फसवणूक, जनतेची पण फसवणूक, जे विद्यार्थी वह्या वापरतात त्यांना पण महाग मिळणार. तर त्या गावांनी पहिल्यांदा हे थांबवलं आणि पहिल्या वर्षी 33 लाख रुपयाचा बांबू विकला. नंतर त्या पुस्तकामध्ये ही सगळी गोष्ट मी लिहिलेली आहे, तुम्ही नंतर वाचा. दुसऱ्या वर्षी त्यांच्या गावामध्ये 3 लाख बांबू. पहिल्या वर्षी 1 लाख विकला, दुसऱ्या वर्षी पुन्हा असाच लिलाव केला आणि 3 लाख बांबू विकला. तर 3 लाख बांबूचे 1 कोटी रुपये त्यांना मिळाले. तुम्ही कल्पना करा, एक छोटंसं आदिवासी गाव आहे, पण त्या गावाने आपला हक्क बजावला, आपला अधिकार बजावला, तर त्यांना दुसऱ्या वर्षी बांबू विकून 1 कोटी रुपये मिळाले. त्यातले निम्मे त्यांनी मजुरी पोटी वाटले आणि निम्मे गाव फंडामध्ये जमा केले. तर ही ताकद कशातून येते? तर ही ताकद येते जेव्हा तुम्ही गाव बंधुभावाने वागतं तेव्हा. सगळा गाव मिळून निर्णय घेतं आणि मग त्या अशा गोष्टी करू शकतात. तर अशा पुष्कळ गोष्टी त्या गावाच्या नंतर त्याच्यात पुस्तकात आहेत, तुम्ही ते जरूर वाचा. आता ह्या गावात हे एकटंच गाव आहे का असं? तर मग तसं एकटं राहिलं नाही, कारण मी म्हटलं तसं त्याच्यानंतर इतर गावांनी पण असे वनाधिकार घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये मग चंद्रपूर जिल्ह्यातलं त्यांनी आधी सरांनी सांगितलं एक पाचगाव नावाचं गाव आहे, त्या गावाने पण असाच आपला बांबू विकला. नंतर तिकडे अमरावती जिल्हा आहे, त्याच्यामध्ये मेळघाट नावाचा भाग आहे, तर त्या मेळघाट नावाच्या भागामध्ये सुद्धा अशाच रीतीने त्यांनी त्यांचा बांबू विकला. आणि या सगळ्या गावांनी तो बांबू विकून आपल्या गावामध्ये समृद्धी आणलेली आहे. आता त्यातली असे पुष्कळ उदाहरणं आपल्याला इथे सांगता येतील, पण मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मला काही मुद्दा असा सांगायचा आहे की आपल्या गावामध्ये जी काही संपत्ती असते तिचा जर आपण नीट वापर केला तर त्याच्यातून आपण चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. आता मेळघाटमध्ये एक गाव होतं, त्यांच्याकडे बांबू नव्हते, पण त्यांच्याकडे काय होतं, त्यांच्या जंगलात सीताफळं तयार व्हायची. आता त्यांनी म्हणलं त्यांच्याकडे पण जंगलाचा अधिकार मिळाला. तिथं तर असं होतं की ते 4 गावांची मिळून एक ग्रामपंचायत होती, त्याला पाय विहीर उपातखेडा अशी नाव आहे. ते कोरकू लोक आहेत, ते पण आदिवासीच लोक आहेत, पण ते कोरकू आदिवासी आहेत. त्यांची भाषा आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे, आपल्याच राज्याचा हिस्सा आहे पण कोरकू लोक. तर ती 4 गावं एकत्र होती आणि प्रत्येक गावाच्या ग्रामसभेने वेगवेगळ्या जंगलाचा अधिकार मिळाला, पण त्यांचे जंगल एकत्र होतं. मग त्यांनी असं ठरवलं की आपण आपल्या जंगलातली जी सीताफळ आहे, जंगली सीताफळ होती पण फार चांगली अतिशय चवदार सीताफळ होती, ती सीताफळ आपण विकूया. म्हणून त्या लोकांनी ती सीताफळं तोडली आणि अमरावतीच्या मार्केटला विकली. आता त्यांनी त्यावेळी 40 क्रेट भरून सीताफळं मार्केटला विकली, पण त्याचे त्यांना फक्त 10,000 रुपयेच मिळाले. त्यांनी व्यापाऱ्यांशी चौकशी केली, का बाबा आमच्या सीताफळाला भाव का नाही भेटत आहे? ते व्यापारी म्हणले, तुम्ही सीताफळं आणली, सीताफळ तर चांगली आहेत, मोठी आहेत, गोड आहेत, पण तुम्ही पॅकिंग नीट केलं नाही. तुम्ही पॅकिंग नीट न केल्यामुळे ती सीताफळ एकमेकाला लागली, डागाळली, काळी पडली, त्यामुळे त्याला भाव नाही भेटला. तुम्ही जर पुढच्या वर्षी पॅकिंग नीट करून आणाल तर आम्ही चांगला भाव देऊ. मग ते गावातले युवक मंडळ होतं, ते शाणं बनलं, ते म्हणले की नाही आपल्याकडे सीताफळ चांगलं आहे पण पॅकिंग बेकार झालं, तर आपण पुढच्या वर्षी पॅकिंग चांगलं करू. म्हणून त्यांनी कागदाचे मग पुठ्ठ्याचे बॉक्स आणले आणि त्याच्यात व्यवस्थित पॅकिंग करून पाठवलं. तर पुढच्या वर्षी त्यांना फक्त 24 क्रेट मधून जवळजवळ 40,000 रुपये उत्पन्न मिळेल. म्हणजे जर तुम्ही नीट डोकं वापरलं, मार्केटमध्ये कुठली गोष्ट आवश्यक आहे ती पाहिली, तर तुम्हाला चांगला भाव त्याच्यामधून मिळू शकतो. अशीच तिकडची काही गावं आहेत, त्या गावांमध्ये तलाव आहे, तर तलावांमध्ये ते मासेमारी करतात
आणि ते माशाचं बीज त्याच्यामध्ये सोडतात, वर्षभरात त्याच्यातनं पुष्कळ मासे तयार होतात, ते मासे ते विकतात आणि त्याच्यातनं त्यांना हजारो रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं. किंवा काही गावांमध्ये असं झालेलं आहे की ते क्षेत्र एका मोठ्या तलावात गेलेलं होतं. जर डिंबे तुमच्या इथे तलाव झालाय तसा मोठा तलाव झालेला होता. तर डिंबे धरणात जसे पिंजरे सोडलेले आहेत तसे पिंजरे त्यांनी आपल्या गावातल्या तलावात सोडले आणि तिथून 3-4 लाख रुपयाची मासळी त्याचं उत्पादन त्यांनी केलं. तर सांगायचा मुद्दा काय आहे की हे जे आपल्याला पेसा, वनाधिकार या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याच्यातून आपण संपत्ती निर्माण करू शकतो. पण ते करण्यासाठी सगळ्या गावामध्ये बंधुभाव असायला पाहिजे. गावामध्ये सगळ्या बाया पुरुष एकत्र आहेत असं सगळ्यांनी मानायला पाहिजे. आता काही गावं म्हणतील, आता काही मला सांगलं होतं की आमच्या गावाचं क्षेत्र कमी आहे, तर त्यांना काय करता येईल? त्यांच्याकडे बांबू नाही समजा, त्यांच्याकडे सीताफळ नाही, त्यांच्याकडे तलाव पण नाही, तर त्यांना असं करता येईल की ते जंगल नुसतं राखता येईल, जंगलाची बाग बनवता येईल आणि त्या जंगलामध्ये वनपर्यटन करायला पुण्या मुंबईच्या लोकांना बोलवता येईल. त्यांना असं सांगता येईल की आमच्या जंगलामध्ये भरपूर पक्षी येतात, तुम्ही पक्षी बघायला या आमच्या जंगलात, आणि जंगलाची सहल काढता येईल, जंगलामध्ये नेऊन जंगल दाखवता येईल. समजा तुम्ही कल्पना करा पुण्याहून एक गाडीभर माणसं आली आणि त्यांना आपण जंगल दाखवायचं ठरवलं, तर त्यांना त्यांच्यासाठी आपण दिवसभराची चहा पाण्याची जेवणा खाण्याची सोय करू शकतो. त्यांना त्याच्यामागे प्रत्येक माणसाकडनं एक 500 रुपये समजा आपण घेतले, त्यांना सांगितलं की दिवसभर आमचं जंगल तुम्हाला दाखवू, भाजी भाकरीचं जेवण खायला घालू आणि तुमची अशी सहल काढू, तरी सुद्धा जंगलातून पैसे मिळते. म्हणजे निव्वळ जंगल दाखवण्यातून सुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर अशा रीतीने जंगलाच्या उत्पन्नाचा आपल्याला फायदा करून घ्यायला लागेल. आता हा वेळ बराच झाल्यामुळे मी बाकीची उदाहरण सांगत नाही, तर गावामध्ये आपल्या अशा रीतीने भांडवल आपल्याला तयार करता आलं पाहिजे. आणि तसं जर गावामध्ये भांडवल तयार करायचं असेल तर सध्या हे जे सगळे कायदे आहेत, पेसा कायदा आहे किंवा वन हक्क कायदा आहे, त्या कायद्याच्या मार्फत तुम्ही आपलं जंगल वापरू शकता, त्यातनं हिरडा, बेडा, आवळा जे काही आहे ते विकू शकता आणि त्याच्यातून पुढचं खऱ्या अर्थाने आपलं जे राज्य आहे, ज्याची आपली कल्पना आहे की आपल्या आदिवासी लोकांचं स्वतःचं राज्य यायला पाहिजे, तसं राज्य तुम्ही आणू शकता, असा या सगळ्या गावांचा अर्थ आहे. तर आपण आज सगळ्यांनी हे शांतपणे ऐकून घेतलं, तर माझी अशी इच्छा आहे की पुढच्या वेळी आपण भेटू त्यावेळी तुम्ही मला खरोखर सांगाल की आम्ही अशा रीतीने आमचं स्वराज्य मिळवलं आणि त्याच्यातून श्रीमंत सुद्धा झालो. तर ते ऐकण्यासाठी मी पुढच्या वेळी जरूर येईल. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.